नमस्कार. 100 सावधान महाराष्ट्र मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, त्यांच्याच महाराष्ट्रात काही भोंदूंनी बुवाबाजी करणाऱ्यांनी, काळा जादूच्या नावाखाली गोरगरिबांचा खिसा रिकामी करणाऱ्यांनी आपलं दुकान थाटलंय, अंधश्रद्धेचा बाजार मांडलाय. एकीकडे देश प्रगतीकडे वाटचाल करतोय तर दुसरीकडे हे बाबा लिंबू कापून टाचण्यात टोचून पुरोगामी समाजाला काळीमा फासण्याचं काम करतायत. महाराष्ट्रातील औरंगाबादला अशाच एका भोंदू बाबानं उपचाराच्या नावाखाली खिसा खाली करण्याचा घाट घातलाय. TV9च्या छुप्या कॅमेऱ्यात त्याची ही भोंदूगिरी काय झाली आहे पहा. भोंदू बाबाचं हेस्टिंग ऑपरेशन. लिंबू कापणाऱ्या बाबाची दहशत कॅमेऱ्यात कैद. डोक्यात पैशांची झिंग, छुप्या कॅमेऱ्यात स्टिंग. उपचारांच्या नावाखाली भोंदूगिरी, दर्ग्यात बाबाची दुकानदारी. भोंदू बाबाचा बाजार, गोरगरीब बेजार. पैशांसाठी ब्लॅकमेल, तंत्रमंत्राचा खेळ. ही दृश्य पहा. एक महिला बसलेली दिसते. बाबानं हिरव्या रंगाची चादर जमिनीवरती टाकली आहे. सोबत झाडू, लिंबू, चाकू दिसतोय. छुपा कॅमेरा या भोंदूची सगळी हालचाल कैद करतोय. एका महिलेच्या डोक्यावरती पदर देत त्यानं महिलेच्या अंगात भूत शिरल्याच्या भूलथापा तिच्या नातलगांना दिल्यात. आता पहा हा भोंदू कशी महिलेची फसवणूक करतोय. हातातील चाकू जमिनीवरती आपटू लागतो. महिलेला प्रश्न विचारतो, तू कोण आहेस? महिला निशब्द बसलीये. यानंतर तो विचारतो, चल आवाज दे, बाबा का आवाज दे, बाबा का आवाज दे, चल रास्ता पकड़, मैं तो बांध के मारूंगा फिर मैं तुझे. बोल जाने का तुझे? हाँ नहीं जाने का? जाने का नहीं बोल मुझे सब. चल ले तेरे पीछे चप्पल है, लेकिन सुनी खोलो तो बंद मत उसको. चल जल्दी ले वो ले, उठ जल्दी है. चल चल जल्दी चल चल जल्दी. बाबा बोलतो, महिलेचे केस सोडा. महिला खाली मान घालून बसली आहे. हा बाबा नंतर एक लिंबू या महिलेच्या दोन्ही बाजूला पिळतो. त्यातील रस जमिनीवरती पडतो. चल फिर जल्दी, सब मुंगली छोड़ दूंगा मैं तेरे आंख पर. चल चल जल्दी, काटेंगे फिर तुझे रात भर. चल चल जल्दी चल 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 जल्दी चल जल्दी. बोल मम्मी चप्पल लेता क्या वैसा जाता? बोल मेरे को. हाँ वैसा जाता क्या? हाँ हाँ चल पकड़ रास्ता जा. उठ 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 उठ. या भोंदूनं दावा केलाय की महिलेच्या अंगात इतर कुणाचा तरी आत्मा शिरलाय. तो आत्मा तिला त्रास देतोय. औषधोपचारांनी काही एक उपयोग होणार नाही. फक्त महिलेची बाधा मीच बरी करू शकतो अशा भूलथापा या बाबानं दिल्यात. घरच्यांना खरं वाटलं आणि त्यांनी या बाबाकडे तिला आणलं. यानंतर बाबानं महिलेच्या समोर जमिनीवरती चाकू वाजवून तिच्याशी बोलायला सुरुवात केली. पण धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हा बाबा तिचं केस ओढू लागला तेव्हा तिनं सुद्धा प्रतिकार केला नाही. महिला गप्प बसली आणि या बाबाला ताव चढला. त्यानं पहा पुढे काय केलं. चल जल्दी, चप्पल दूंगा मम्मी. चल चल जल्दी चल जल्दी चल जल्दी. नहीं नहीं भागो मत, भागने देते हम. चल जल्दी चल ले, ये चप्पल ले मम्मी. चल मम्मी ले. यानंतर कॅमेरा बाहेरच्या दिशेने जातो. तिथलं वास्तव कैद करतो. महिला खाली बसली होती. बाबा तिच्या डोक्यावरती लिंबू कापत होता. त्यानं महिलेच्या डोक्यावरती 3 ते 4 लिंब कापली आणि रस डोक्यात टाकला. तारीख 20 जानेवारी 2018. वेळ दुपारी 1 वाजताची. ठिकाण हर्सुल परिसर, औरंगाबाद. अघोरी विद्येद्वारे तुमच्या आयुष्यातील कुठलाही त्रास दूर करू शकतो अशा भूलथापा देणारा हाच तो 55 वर्षीय सैतान बाबा. गणिक कादर पठाण असं या बाबाचं नाव आहे. औरंगाबादच्या हर्सुल परिसरातील सैलानी बाबाच्या दर्ग्यात त्यानं आपलं बस्तान मांडलं होतं.
आरोप होतोय की विविध कारणांनी त्रस्त असलेल्या अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्यांवर तंत्रमंत्रांची बाधा असल्याच्या तो भूलथापा द्यायचा आणि हजारो रुपये उकळायचा. ते लिंबू असतं का, ते लिंबू कापलं त्या बाबांनी आणि त्याच्यात असं ठुलं आणि वरतून दाबलं आणि तो पेपर असा पेटला, म्हणजे थोडा जाळ झाला. आणि जाळ झाल्यानंतर बाबांनी सांगितलं मला की तुला जसं हे केलेलं आहे, करणी केलेली आहे, एका हिवराच्या झाडाखाली भावलं पुरलेलं आहे आणि ते भावलं आपल्याला काढायचं आहे. पण मी विचारलं त्यांना की कुठं फुलेलं आहे काय, त्यांनी तसं काही सांगितलं नाही. फक्त मला सांगितलं की उद्या 2100 रुपये घेऊन ये. आणि बाबांनी मला हा जो दोरा आहे, हा दोरा दिला बाबांनी मला. या दोऱ्याला अशा पूर्ण अशा गाठी बांधलेल्या आहेत. शरीराला काही त्रास होत असेल, काही दुखत असेल तर ते नक्की कशामुळे दुखतं हे फक्त एक लिंबू कापून आपण सांगू शकतो असा दावा भोंदू बाबा गणिक कादर पठाण करायचा. त्याच्या या दाव्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आता पोलखोल केली आहे. पोलिसांनी गणिक कादरवरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि त्याला बेड्या ठोकल्यात. औरंगाबाद शहरातील हासूल जो भाग आहे तिथे एक तांत्रिक बाबा राहतो, त्याचं नाव आहे गणिक कादर पठाण. त्याचा अंदाजे वय 60 वर्ष असावं. तो बाबा लोकांचं भूत काढणं असेल किंवा कोणाच्या काही तत्सम काही समस्या असतील किंवा गुप्तधन शोधणं असेल, असे प्रकार करण्यासाठी काही आघोरी प्रकार करतो. तिथं आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हे सर्व समोर आलं की तो असं काही करतोय म्हणून. त्यामुळं त्याबाबतची तक्रार आम्ही आता तक्रार अर्ज हासूल पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि त्यावर काहीतरी योग्य ती कारवाई आता होणार दिसत आहे. एकीकडे देश प्रगतीकडे वाटचाल करत असताना, समाज प्रबोधन होत असताना महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात भोंदूबाबांनी असा धुमाकूळ घातलाय. TV9च्या कॅमेऱ्यात कैद हे स्टिंग ऑपरेशन जगात समोर आल्यानं 21व्या शतकात आजही समाज किती बुरसटलेला आहे हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. अमित फुटाणे, TV9 मराठी, औरंगाबाद.